15 ऑगस्टला कुटुंबासह आत्महानी करणार, बिनविरोध नगरसेवकाच्या पत्राने बारामतीत खळबळ। 6 महिन्यांपासून अपमान, त्रास आणि भीतीचा आरोप, तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा मासाळ यांचा दावा। बारामती नगर परिषदेचे बिनविरोध नगरसेवक किशोर आप्पासाहेब मासाळ यांनी विविध राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, धनगर समाजातील पदाधिकारी आणि सहकाऱ्यांना उद्देशून प्रसिद्ध केलेल्या पत्रामुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। गेल्या 6 महिन्यांपासून आपण आणि आपल्या कुटुंबियांना अपमान, त्रास आणि भीतीचा सामना करावा लागत असल्याचा गंभीर दावा मासाळ यांनी पत्रातून केला आहे। आपल्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे। या संदर्भात बारामती शहर पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे विविध तारखांना अर्ज दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे। मासाळ यांनी पत्रात 29 एप्रिल, 25 मे, 6 जुलै आणि 21 जुलै 2026 रोजी दिलेल्या अर्जांचा संदर्भ दिला आहे। तसेच फेसबुक संदेश, व्हॉट्सअप चॅट, स्क्रीनशॉट, कॉल रेकॉर्डिंग आणि अन्य इलेक्ट्रॉनिक पुरावे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे। मात्र या तक्रारींवर अपेक्षित ती कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींनाच न्याय मिळतो का, असा सवालही त्यांनी पत्रातून उपस्थित केला आहे। मासाळ यांनी 15 ऑगस्ट 2026 रोजी कुटुंबासह आत्महानी करण्याचा इशारा पत्रातून दिल्याचा दावा आहे। त्यानंतर बारामती पोलिसांना जाब विचारावा, अशी विनंती त्यांनी संबंधित लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना केला आहे। या इशाऱ्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अनेक पटींनी वाढले आहे। हा विषय केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप किंवा प्रशासकीय तक्रारीपुरता मर्यादित राहिलेला नसून एका कुटुंबाच्या सुरक्षिततेचा थेट प्रश्न निर्माण झाला आहे। मात्र दिलेल्या तक्रारी अर्जानुसार मासाळ यांनी अनेक वेळा बोलून ते प्रशासनास सहकार्य करत नाही किंवा पोलीस ठाण्यात उपस्थित राहून तपासात सहकार्य करत नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे। तक्रारींची दखल घेतली का? मासाळ यांच्या पत्रात नमूद करण्यात आलेल्या तक्रारी, त्यातील आरोप आणि कथित इलेक्ट्रॉनिक पुरावे यांची स्वतंत्र व निष्पक्ष पडताळणी होणे आवश्यक आहे। आरोपांची सत्यता तपासण्याची जबाबदारी संबंधित तपास यंत्रणेची आहे। नमस्कार। आज क्रांती दिन, देशाला स्वातंत्र्य मिळून 80व्या वर्षात आपण जात आहोत। स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षी आजही क्रांती दिनी माझ्यासारख्या नगरसेवक, चळवळीत 20 वर्ष काम केलेल्या व्यक्तीला कुटुंबासह 15 ऑगस्ट 2026 रोजी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्रशासनाला ताळावरती आणण्यासाठी, जाग करण्यासाठी आज नाईलाजानं क्रांती दिनाच्या शुभेच्छा द्याव्या लागतात। मी मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट या 6 महिन्याच्या काळात बारामती पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला। कोणत्याही पोलीस प्रशासनानं 1-2 वेळेचं त्या पत्राचं उत्तर, 2 वेळेचा माझा जबाब 6 महिन्यात नोंदवू शकले नाहीत। त्या उलट ज्यांच्यावरती गंभीर गुन्हे आहेत अशा लोकांना पाठीशी घालून माझ्यावरती खोटे नाटे गुन्हे दाखल करून माझ्या मागण्यांचा कुठलाही विचार न करता त्याला केराची टोपली दाखवणं हे स्वतंत्र भारतात केलेले या पोलीस प्रशासनानं पाप आहे। आणि त्या पापाला चा घडा त्यांचा कधी भरेल माहित नाही, पण माझा सहानुभूतीचा घडा, संयमाचा घडा मात्र फुटलेला आहे। आणि त्यामुळं मी माझ्या कुटुंबासह 15 ऑगस्ट 2026 रोजी आत्मसमर्पण, आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय मला या स्वतंत्र भारतात घ्यावा लागत आहे। आणि याला सर्वस्वी जबाबदार जे लोकांवरती मी आरोप केलेले आहेत आणि तत्कालीन पोलीस अधिकारी, आताचं पोलीस प्रशासन ज्यांना माझ्या मागण्यांकडे ढुंकून पाहिलं नाही, यांना जबाबदार धरावं। या स्वतंत्र भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनी एवढी माझी नतमस्तक होऊन प्रशासनाला आणि भारत देशाला मागणी आहे। धन्यवाद। क्रांती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।